च्या गव्हाणीत उड्या टाकत शेतकऱ्यांनी पंढरपुरात आंदोलन केलंय। उसाला प्रतिटन 3500 रुपयांचा दर द्या या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखाना बंद पाडलाय आणि या ठिकाणी गव्हाणीमध्ये उड्या घेऊन त्यांनी आंदोलन केलं आहे। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतानाही आपल्याला दिसतायत, मात्र शेतकरी ऐकायला तयार नाहीयेत। पंढरपुरात ऊस दराचं आंदोलन पेटलेलं आहे। उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी पंढरपुरात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। 4 शेतकऱ्यांनी उपोषण केलं आहे, रास्ता रोको सुद्धा करण्यात आला आणि यानंतर आता शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या मारून आंदोलन सुरू केलं। पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखान्याच्या ऊसाच्या गव्हाणीमध्ये शेतकऱ्यांनी उड्या मारत ऊस दराच्या 3500 रुपयाच्या भावासाठी आंदोलन सुरू केलं आणि साखर कारखाना जागेवरच बंद पडला। कारखान्याकडे जाणाऱ्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्नही केला। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वीरेंद्र, काय सांगाल? 3500 रुपयांच्या दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक दिसतायत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहे, सध्याची स्थिती काय आहे? 4 दिवसापासून हा ऊस आंदोलन पेटलेला आहे। शेतकरी त्यांचे जे सामाजिक नेते आहेत ते आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्यामधील काही जणांची प्रकृती ढासळली असताना आज वाखरी येथील पालखी तळा येथील चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे वाहतूक विस्कळीत झाली होती रास्ता रोकोमुळे आणि त्यावेळेसच त्या शेतकऱ्यांनी सांगितले होते की दीपक भोसलेंनी की आम्ही आता हे स्थगित करतोय रास्ता रोको, कारण सर्वसामान्य प्रवाशांची त्याच्यामुळे गैरसोय होते। मात्र हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि आम्ही वेळ पडली तर वाहतूक ऊसाची थांबवू आणि कारखाना बंद पाडू। त्याप्रमाणे त्यांनी आज सीताराम कारखान्या येथे गव्हाणामध्ये उड्या मारलेल्या आहेत आणि कारखाना बंद पाडलेला आहे। ऊसाचं आंदोलन हे पेटलेलं आहे। 3500 दर का सोलापूर जिल्ह्यातील कारखाने देत नाहीत हा त्यांचा प्रमुख म्हणजे सवाल आहे आणि त्याला सकारात्मक उत्तर सरकारकडनं द्यावे आणि कारखान्यांनी ते सगळे पाळावे, याच्या मागे त्यांची ही भूमिका आहे आणि त्यामुळे आज त्यांनी गव्हाण पाडून दाखवलेलं आहे आणि हे आंदोलन पुढे पेटणार का आता अशी एक परिस्थिती आहे। बरोबर आहे वीरेंद्र, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।